जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात आज असं काहीतरी घडत आहे ज्याचा विचार कदाचित भाजपनेही केला नसेल. दिल्लीहून आलेला एक संदेश, एक गुप्त भेट आणि त्यानंतर अचानक बदललेली राजकीय चाल. या सगळ्यामुळे केवळ मुंबईचा महापौर नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान यांच्यापर्यंत परिणाम होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. हा विषय फक्त एका महापालिकेपुरता मर्यादित नाही. हा विषय आहे सत्तेच्या समीकरणांचा, विश्वासघाताचा आणि राजकारणातल्या शेवटच्या क्षणाच्या पलटीचा. काय आहे नेमकं प्रकरण? महापालिकेचा निकाल लागल्यानंतर प्रत्येक पक्ष आपला महापौर बसवण्यासाठी हालचाली करत होता. बहुतेकांना असं वाटत होतं की भाजपचाच महापौर होणार. भाजपनेही तसा दावा करत आक्रमक भूमिका घेतली. पण आज जे घडलं त्याचा विचार कोणी स्वप्नात सुद्धा केला नव्हता. मुंबई आणि महाराष्ट्रातील एका गुप्त ठिकाणी अशा बैठका झाल्या ज्यामुळे दिल्लीपर्यंत हादरा बसल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्राचं राजकारण आणि नवे संकेत. सह्याद्रीच्या डोंगरातून आणि अरबी समुद्राच्या लाटांमधून अशा बातम्या येत आहेत ज्या भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. ही चर्चा केवळ महापौर पदाची नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि दिल्लीच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या नव्या समीकरणाची आहे. पडद्यामागे अशा हालचाली सुरू आहेत ज्यामुळे भाजपला अनपेक्षित धक्का बसू शकतो. आकडेवारीचं नवीन गणित. बहुमत 148. एकनाथ शिंदे यांनी भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. जर दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर राज्याच्या सत्तेत मोठा बदल होऊ शकतो. दोन्ही शिवसेना 77 आमदार, दोन्ही राष्ट्रवादी 51 आमदार, काँग्रेस 16 आमदार, अपक्ष 4 आमदार, एकूण 148 आमदारांचे बहुमत. जर एकनाथ शिंदे केंद्रातून बाहेर पडले तर त्याचे परिणाम नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि चिराग पासवान यांच्या राजकीय गणितांवरही होऊन दिल्लीतील सत्ता अस्थिर होऊ शकते. हॉटेल राजकारण आणि उद्धव ठाकरेंचा संकेत. मुंबई महापौर पदासाठी संघर्ष निर्णायक टप्प्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी एक सूचक वाक्य उच्चारलं. देवाच्या मनात असेल तर आपलाही महापौर होऊ शकतो. या वाक्यामुळे समोरच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली आणि याच भीतीतून एकनाथ शिंदे यांनी आपले 29 नगरसेवक मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवले आहेत. धाराशिवमधील ती गुप्त बैठक. मुंबईत हॉटेल राजकारण सुरू असताना धाराशिवमध्ये एक अत्यंत गुप्त बैठक झाली. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीला ठाकरे गटाचे विश्वासू नेते आणि शिंदे गटाचे काही महत्त्वाचे लोक उपस्थित होते. या बैठकीचा मुख्य अजेंडा होता भाजपला मुंबईपासून दूर कसं ठेवायचं. अमित शहांचा संदेश आणि संजय राऊतांची एंट्री. दिल्लीतील भाजप हायकमांड एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याची चर्चा आहे. अमित शहांनी कथितरित्या स्पष्ट संदेश दिला, तुम्ही तुमचे निर्णय घ्या, आम्ही आमचा मार्ग निवडू. या संदेशानंतर शिंदे गटाची भाषा अचानक नरमली आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी शिंदे गटातील नगरसेवकांशी आणि स्वतः एकनाथ शिंदे यांच्याशी गुप्त चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. जर यात तथ्य असेल तर महाराष्ट्रात सत्तेचं एक नवीन केंद्र तयार होऊ शकतं. शेवटचा ट्विस्ट आणि निष्कर्ष. राजकारणात एक फोन बंद झाला किंवा एक निर्णय बदलला तरी सगळं गणित कोसळू शकतं. महापौर कोण होणार यापेक्षा महत्त्वाचं आहे की शेवटच्या क्षणी कोण बाजू बदलणार. तुम्हाला काय वाटतं? ही घडामोड नव्या युतीकडे जातेय का की महाराष्ट्र पुन्हा एकदा चकित करणार? कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच पडद्यामागच्या मोठ्या राजकीय घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.